नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सचिन आपले पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मनपा भरतीसाठी आपण जी केचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. जे प्रश्न तुम्हाला यापूर्वी आलेले आहेत, म्हणजेच मागील प्रश्नपत्रिकेमधील आणि तुमच्यासाठी जे टेस्ट सिरीजमधील म्हणजे सराव प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर चला, वेळ वाया न घालवता लगेच आपण या ठिकाणी आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा. तर चला, आपण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. बघा, प्रश्न क्रमांक 1 काय दिसतो तुमच्यासमोर. 2 जानेवारी 1881 रोजी मराठा या इंग्रजी साप्ताहिकाचा तर डॅश डॅश रोजी केसरी या मराठी साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित झालेला आहे. म्हणजेच तुम्हाला मराठा हा जो इंग्रजी वृत्तपत्र आहे त्याची डेट तुम्हाला दिलेली आहे. तर केसरी हा जो वृत्तपत्र आहे तो कधी प्रकाशित झालेला आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर याचं करेक्ट आन्सर बघा, करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजेच 4 जानेवारी 1881 मध्ये. आणि दोन्ही कोणी चालू केलेले आहेत तर तुम्हाला माहिती आहे की लोकमान्य टिळक जे आहेत त्यांनी केसरी आणि मराठा हे जे वृत्तपत्र आहेत ते या ठिकाणी सुरू केलेलं आहे. दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनला दिसतोय की रंधा हा जो धबधबा आहे तो कोणत्या नदीवर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला बघायचं की ती नदी कुठली आहे. ती नदी आहे या ठिकाणी प्रवरा नदी. चला, पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील प्रश्न बघा काय दिसतो तुमच्या स्क्रीनवर. पुढील प्रश्न आहे या ठिकाणी, महाराष्ट्रातील कांस्य व पितळेचे भजनी टाळ निर्मितीचे एकमेव केंद्र कुठं आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. आणि ते आहे या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये, म्हणजेच अहमदनगर या ठिकाणी. चला, पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न बघा काय दिसतो तुम्हाला. जय हिंद घोषणेचे जनकत्व कोणाकडे जाते. म्हणजेच जय हिंद ही जी घोषणा आहे ती सर्वप्रथम कोणी केली असं तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. त्याचा करेक्ट आन्सर काय असणार, ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी म्हणजेच सुभाषचंद्र बोस या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे. चला, पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. खानदेशातील लोकसाहित्याला कोणती संज्ञा दिलेली आहे. म्हणजेच तुम्हाला माहिती असेल की आपलं खानदेश जे तुम्हाला आपले 3 जे जिल्हे आहेत, म्हणजेच या ठिकाणी नंदुरबार, धुळे आणि जळगाव यांना मिळून आपण काय म्हणतो, खानदेश म्हणत असतो. तर येथील लोकसाहित्य आहे त्याला कुठल्या प्रकारची संज्ञा दिलेली आहे अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, त्याला आपण म्हणतोय अपौरुषेय वाङ्मय असं त्याला संज्ञा दिलेली आहे. चला, पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र म्हणजेच महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर ही जी संस्था आहे ती कोणत्या शहरामध्ये आहे. तुम्हाला त्या शहराचं नाव विचारलेलं आहे. त्याचं परफेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 म्हणजेच नागपूर. आणि तुम्हाला माहिती आहे नागपूर म्हटलं की तुम्हाला महाराष्ट्राची उपराजधानी आठवेल. सोबत या ठिकाणी तुम्हाला काय आठवेल, या ठिकाणी असणारे संत्री या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. नागपूर म्हटलं की नागपूरची संत्री तुम्हाला आठवेल. सोबत त्या ठिकाणी आपण 0 माईल स्क्वेअर म्हणतो ते सुद्धा आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. चला, पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ यांनी आपल्या सर या सन्मानदर्शक पदवीचा त्याग केलेला आहे. तुम्हाला माहिती असेल की इतिहासामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड एक फेमस हत्याकांड आहे की ज्यावेळी पुष्कळशे आपले जे भारतीय व्यक्ती आहेत त्यांना गोळीबार करण्यात आलेला होता, बरोबर. तर या ठिकाणी अशा हत्याकांडाच्या निषेधार्थ असे कुठले व्यक्ती आहेत की ज्यांनी त्यांना जी ब्रिटिशांकडून सर ही पदवी दिलेली होती तर त्या पदवीचा त्यांनी त्याग केला. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, याचा परफेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर यांनी.
चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी, भारतातील भिलाई म्हणजे छत्तीसगड जिल्ह्यामध्ये असणारं येथील लोखंड व पोलाद निर्मिती प्रकल्पास कोणत्या राष्ट्राचे सहकार्य लाभलेलं आहे? हा इकॉनॉमिक्सचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तुम्ही जर पंचवार्षिक योजना जर तुम्ही वाचलेलं असेल तर तुम्हाला याचा परफेक्ट आन्सरसुद्धा माहिती असेल. तर या ठिकाणी याचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच सोव्हिएत रशिया. म्हणजे तुम्ही फक्त आता रशिया जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, नाही जर आठवलं तुम्हाला तर भीर अशा टाईपचं एक शॉर्ट ट्रिक्स तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायची की जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील. ओके. रूरकेला जर तुम्हाला विचारलं तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं रूरकेला कुठं आहे, कोणाच्या मदतीने आहे, तर तो जर्मनीच्या. म्हणजे तुम्ही रूज अशा प्रकारे सुद्धा लक्षात ठेवू शकता. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. एखादे विधेयक हे वित्त विधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कुणाला दिलेला आहे? तुम्हाला माहिती असेल विधेयक म्हटलं की विधेयक तुम्हाला 4 प्रकारचे विधेयक तुम्हाला दिसेल. एक साधं विधेयक असतो, त्यानंतर वित्तीय विधेयक असतो, त्यानंतर घटना दुरुस्ती विधेयकसुद्धा असतं. ओके. तर हे अशा प्रकारचे विधेयक आहे, ते विधेयक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर असे जे विधेयक असतात तर हे विधेयक यापैकी विधेयकामधील हा जो वित्त विधेयक आहे म्हणजेच धन विधेयक आपण त्याला म्हणतोय, तर हे ठरवण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार कोणाला दिलेला आहे? तर तो अधिकार असतोय लोकसभेचे सभापती. म्हणजेच लोकसभेच्या सभापतींचा या ठिकाणी अंतिम निर्णय असतो की वित्त विधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा. आणि त्या विधेयकामध्ये सर्वात शेवटचा जो पेज असतो त्या शेवटच्या पेजवर लोकसभेचे सभापती यांची त्या ठिकाणी साईन असते, सोबत त्या ठिकाणी त्यांचा ठप्पा म्हणजे त्या ठिकाणी स्टॅम्पसुद्धा असतो. त्या ठिकाणी लिहिलेलं असतं की हे या ठिकाणी वित्त विधेयक किंवा धन विधेयक आहे म्हणून. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील प्रश्न बघा काय दिसतो तुम्हाला. प्रश्न क्रमांक 10, महानगरपालिकेचा अर्थसंकल्प तयार करून सादर करण्याची जबाबदारी कोणाची आहे? बघा या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की हे जे महानगरपालिका म्हटलं तर जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यामध्ये तुम्हाला एक ग्रामीण स्वराज्य संस्था दिसणार आणि एक नागरी स्वराज्य संस्था दिसणार. तर ही जी महानगरपालिका आहे ते काय आहे, ती नागरी स्वराज्य संस्थेमध्ये येत असते. तर तेथील अर्थसंकल्प आहे, अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी या ठिकाणी कोणाची आहे, तर जे आपले महानगरपालिका आयुक्त असतात त्यांची या ठिकाणी जबाबदारी असते. आपण जर आपल्या केंद्राकडे जर गेलो तर केंद्राकडे या ठिकाणी अर्थसंकल्प कोण सादर करतो ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. अर्थसंकल्प सादर कधी करतात ते पण लक्षात ठेवायचं आहे. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येत असतात. तर आता सध्या काय 1 फेब्रुवारीला आपला अर्थसंकल्प सादर केला जातो. ओके. यावर्षीचा म्हणजे 2022चा अर्थसंकल्प कुणी सादर केलेला आहे हे तुम्हाला या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायचं आहे. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. ते पण यावेळी ऑनलाईन पद्धतीने सादर केलेलं आहे. गाव कोतवालाच्या नियुक्तीचे अधिकार कोणास दिलेले आहेत? जो आपण गावामध्ये म्हणतोय की एखादा व्यक्ती आहे त्याला आपण कोतवाल असं म्हणतोय, तर ते नियुक्त करण्याचा अधिकार कोणाला आहे असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर हे लक्षात ठेवायचं की त्याची जी नियुक्ती आहे ते तहसीलदार करत असतात. म्हणजेच विभागीय आयुक्त पण करत नाही, जिल्हाधिकारी पण नाही किंवा उपजिल्हाधिकारी करत नसून तहसीलदार जे आहे ते कोतवालाची नियुक्ती करत असतात. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील प्रश्न बघा. प्रभाकर म्हणजेच कर्ते भाऊ महाजन यांचे मूळ नाव खालीलपैकी कोणते? अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला भरपूरदा विचारले जातात. ज्यांचे पण टोपण नाव आहे ते प्रश्न तुम्हाला भरपूरदा विचारले जातात. सोबत मराठीमध्ये पण अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात की कुसुमाग्रज कुणाला म्हटलं जाते, बालकवी कुणाला म्हटलं जाते. तर असे जे प्रश्न तुम्हाला येत असतात परीक्षेमध्ये तर ते लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी आपण प्रभाकर किंवा कर्ते भाऊ महाजन म्हणतोय, तर हे कोणाचं नाव आहे, तर या ठिकाणी गोविंद विठ्ठल कुर्टे यांचं नाव आहे. ओके. प्रभाकर हे वृत्तपत्र त्यांनी या ठिकाणी सुरू केलं होतं. चला पुढील प्रश्न आपण बघूया.
भारतीय केंद्रीय मत्स्य संशोधन संस्था खालीलपैकी कुठे आहे? तुम्हाला विचारलेलं आहे केंद्रीय मत्स्य संशोधन संस्था या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे. ओके, ते कुठं आहे असं तुमचा प्रश्न आहे. तर बघा या ठिकाणी करेक्ट आन्सर काय आहे? कोची. कुठं आहे? तर ते केरळ या ठिकाणी आहे. ओके, याची विशेषता पण तुम्हाला लक्षात ठेवायची. सोबत मुंबई महाराष्ट्राची विशेषता लक्षात ठेवायची. काय लक्षात ठेवणार तुम्ही? मुंबईबद्दल तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती असेल. आपली आर्थिक राजधानी म्हणून तर माहिती आहे देशाची. सोबत महाराष्ट्राची राजधानीसुद्धा या ठिकाणी आहे. ओके, सर्वात जास्त FDI वगैरे पण या ठिकाणी येत असतो, ते पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे एक्स्ट्रा माहिती म्हणून. आपलं उच्च न्यायालय आहे, आपल्या महाराष्ट्राचं उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी आहे. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील प्रश्न बघा. ढाकणा म्हणजेच कोलकाज अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तुम्हाला जिल्ह्याचं नाव विचारलेलं आहे. बघा अभयारण्याची कुठल्या जिल्ह्यामध्ये कोणते अभयारण्य आहे अशी महत्त्वाची ट्रिक्स मी ऑलरेडी तयार केलेली आहे. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं आहे, आपली तुम्हाला जे स्क्रीनला नंबर दिसतोय 9370549427 या नंबरला संपर्क साधायचा आहे. तुम्हाला नोट्स हवे असेल किंवा तुम्हाला मनपा भरतीमध्ये बॅचेसमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपला जो हेल्पलाईन नंबर आहे तो हेल्पलाईन नंबरला कॉल करायचा आहे किंवा OO अकॅडमी ॲप डाउनलोड करायचा आहे, त्यामधून तुम्ही जॉईन करू शकता. तर बघा या ठिकाणी हा जो अभयारण्य तुम्हाला विचारलेला आहे तो कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? तर तो अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. ओके, कुठं आहे? अमरावती या ठिकाणी. असं जर म्हटलं तर आपण विदर्भाची उपराजधानीसुद्धा आपण म्हणू शकतो किंवा आपले जे प्रशासकीय विभाग आहेत 6 प्रशासकीय विभागामधील हा अमरावती एक प्रशासकीय विभाग आहे आणि विदर्भामध्ये आणखी नागपूर एक प्रशासकीय विभाग आहे. म्हणजेच जर विदर्भ जर आपण विचार केला त्या ठिकाणी हे 2 प्रशासकीय विभाग त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील प्रश्न खूप सोपा आहे पण महत्त्वाचा आहे. तुम्हाला आताच काही वेळा अगोदर प्रश्न विचारलेला होता की अभयारण्य कुठल्या जिल्ह्यामध्ये कोणते आहेत हे लक्षात ठेवायचं कशा प्रकारे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. अभयारण्य दिलेलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणता अभयारण्य आहे? तर चंद्रपूर जिल्हा म्हटलं की तुम्हाला लक्षात येणार ताडोबा अभयारण्य. कशासाठी फेमस आहे? तर तो मगरीसाठी प्रसिद्ध आहे, तुम्हाला माहिती असेल. चला नागपूर जिल्हा म्हटल्यानंतर नागपूरमध्ये पेंच प्रकल्प आहे. ओके, कुठला प्रकल्प आहे? पेंच अभयारण्य आहे. भंडारा म्हटलं तर तुम्हाला काय येणार? या ठिकाणी आता सध्या भंडाऱ्याचं विभाजन होऊन काय झालेलं आहे? भंडाऱ्याचं विभाजन होऊन या ठिकाणी गोंदिया जिल्हा झालेला आहे. म्हणजेच आता जर तुम्ही हा जो नवेगाव बांध इथं नवेगाव बांध आहे. ओके, नवेगाव हा जो अभयारण्य आहे तो कुठं आहे? तर तो भंडारा जिल्ह्यामध्ये नसून आता सध्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. ओके, त्याला आपण तलावांचा जिल्हासुद्धा म्हणतोय. सोबत आपण राईस सिटीसुद्धा म्हणतोय. त्यानंतर वर्धा जिल्हा म्हटलं तर तुम्हाला काय लक्षात येणार? बोर हा जो अभयारण्य तो तुम्हाला या ठिकाणी लक्षात येणार आहे. ओके, अशा प्रकारची जोडी कुठली आहे? मग पर्याय तुम्हाला समजलं असेल. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी असणार आहे. चला पुढील प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न पण खूप महत्त्वाचा आहे या ठिकाणी. पुढचा प्रश्न बघा. भारतीय रेल्वे म्हणजेच ही ब्रिटिशांसाठी एक दुधारू किंवा दुभती गाय होती असे पुढीलपैकी कोणी म्हटले आहे? अशा व्यक्तीचं नाव काय आहे की ज्यांनी रेल्वेला अशा प्रकारची संज्ञा दिलेली आहे की ती दुधारू गाय किंवा दुभती गाय आहे म्हणून? तर याचं परफेक्ट आन्सर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 1 दादाभाई नौरोजी. यांच्याबद्दल लक्षात ठेवायचे की यांना आपण भारताचे पितामहसुद्धा म्हणतोय. सोबत आपली जी आपलं या ठिकाणी आणखी काय लक्षात ठेवणार तुम्ही? इतिहासामधील यांची जी माहिती आहे ती लक्षात ठेवायची आहे. राष्ट्रीय काँग्रेसविषयी माहिती ठेवायची की राष्ट्रीय काँग्रेसमध्ये यांनी 3दा अध्यक्ष भूषवलेलं आहे, ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न बघा तुम्हाला काय दिसतो. पुढचा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणत्या स्त्रीने सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या काळात मुंबईतील एका सत्याग्रही गटाचे नेतृत्व केल्यामुळे त्यांना
कारावास भोगावा म्हणजेच भोगावा लागला होता. तर अशी कुठली स्त्री आहे किंवा कोणती व्यक्ती या ठिकाणी आहे? तर याचा परफेक्ट आन्सर आहे ते आहेत या ठिकाणी अवंतिकाबाई गोखले. तुम्हाला लक्षात ठेवायचे की ज्यावेळी सविनय कायदेभंग होतं त्यावेळी आपल्या महाराष्ट्रातील नेतृत्व करणाऱ्या त्या महिला होत्या अवंतिकाबाई गोखले. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न बघा काय दिसतो तुम्हाला. महाराष्ट्र सविनय कायदेभंग समितीने डॅश डॅश जुलमी कायद्याच्या विरोधात सत्याग्रह करण्याचे ठरवले. तर तो असा कुठला कायदा होता? तर त्या कायद्याचं नाव आहे, तुम्हाला मॅक्सिमम टाईम बघा या प्रश्नामध्ये कन्फ्युजन असणार. तुम्ही जर ऑप्शन दिले तर या ठिकाणी तुम्ही स्पेशली शेती हा जो पर्याय आहे त्याला तुम्ही निवड करणार, परंतु लक्षात ठेवायचं की हा याचा परफेक्ट आन्सर आहे तो आहे पर्याय क्रमांक 3, जंगलाच्या जुलमी कायद्याविरोधात सत्याग्रह या ठिकाणी करण्यात आलेला होता. त्यानंतर बघूया. बघा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे. तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? बघा तापी नदी तुम्हाला माहिती असेल की आपण त्याला खानदेशची कन्या म्हणत असतो. तर ही जी तापी नदी आहे ज्याला खानदेशची कन्या म्हटलं जाते, तर ती कोणत्या जिल्ह्यामधून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न आलेला आहे. त्याचे परफेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3, नंदुरबार जिल्ह्यामधून. ओके, कुठून जातोय? तर ती नंदुरबार जिल्ह्यामधून या ठिकाणी प्रवेश करत असते. तुमच्यासाठी प्रश्न आहे की तापी नदीची पूर्ण टोटल लांबी किती आहे आणि महाराष्ट्रातील लांबी किती आहे हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगायचे आहे. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील प्रश्न बघा अत्यंत महत्त्वाचा आहे. एक महाराष्ट्राचा व्यक्ती म्हणून सोबत तुम्हाला एक आपला भारताचे व्यक्ती म्हणून माहिती अधिकार अधिनियम हा जो 2005चा कायदा आहे, ओके, तुम्हाला माहितीचा अधिकार दिलेला आहे. त्या अंतर्गत तुम्ही भरपूर सारे प्रश्न विचारत असता, भरपूर माहिती विचारत असता. तर या कायद्यामध्ये असलेल्या अनुसूचीची एकूण किती संख्या आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. याचा परफेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच 2. तर या ठिकाणी माहितीचा अधिकार हा जो अधिनियम आहे या ठिकाणी 2 अनुसूची दिलेल्या आहे. ओके, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये किती अनुसूची आहेत हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. चला अशाच प्रकारे एक प्रश्नाशी दुसऱ्या प्रश्नाशी लिंक लावायचे आणि अभ्यास करायचे जेणेकरून तुमचा अभ्यास या ठिकाणी परफेक्ट होणार. चला, महाराष्ट्रात एकूण किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तुम्हाला व्याघ्र प्रकल्प विचारलेला आहे किती आहेत. क्वेश्चन नंबर 21 या ठिकाणी किती आहेत? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक तुम्हाला दिसणार पर्याय क्रमांक 2, 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. ओके, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की 6 व्याघ्र प्रकल्पामधून 5 व्याघ्र प्रकल्प आहेत हे विदर्भामध्येच आहेत आणि एक तुम्हाला मग इकडे बाहेर दिसेल, बरोबर. तर हे कुठले आहेत ते पण लक्षात ठेवायचे. गोंदियामध्ये आहे, गोंदियामध्ये तुम्हाला व्याघ्र प्रकल्प दिसेल. त्यानंतर आपण बघूया चंद्रपूरमध्ये दिसेल, त्यानंतर वर्धामध्ये आहे, सोबत नागपूरमध्ये आहे. तर असे कुठे कुठे आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न बघा काय दिसतो तुम्हाला. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. स्त्री शक्तीकरणासाठी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण म्हणतोय की पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनी सुद्धा या ठिकाणी सन्मानाने जगलं पाहिजे. जेवढे हक्क पुरुषांना आहेत तेवढेच हक्क स्त्रियांना सुद्धा मिळालं पाहिजे. तर अशाच प्रकारचं स्त्रियांना मतदानाचा जो हक्क आहे तो सर्वप्रथम कोणत्या देशाने बहाल केला आहे अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, तर हा प्रश्न आहे या ठिकाणी त्याचा परफेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 2. बघा कुठल्याही देशाच्या संविधानामध्ये पुरुषांबरोबर स्त्रियांना डायरेक्टली मतदानाचा हक्क दिलेला नव्हता. फक्त आपलं भारत हा असा देश आहे की भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्यावेळी आपण राज्यघटना तयार केली तर त्या राज्यघटनेमध्ये पुरुषाच्या सोबत स्त्रियांना सुद्धा आपण डायरेक्टली मतदानाचा जो हक्क आहे तो दिलेला आहे. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील प्रश्न आहे आपल्याकडे, देशातील पहिले लष्करी संग्रहालय कोठे स्थापन करण्यात आले? म्हणजेच लष्करी संग्रहालय कुठल्या राज्यामध्ये आहे
असं तुम्हाला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे MP म्हणजेच मध्य प्रदेश तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील प्रश्न बघा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जिथं जिथं तुम्हाला मराठी व्याकरणवर प्रश्न येत असतो त्या प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न तुम्हाला दिसणारच आहे. तुम्हाला पाठांतर करून ठेवायचं आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासंदर्भात कुठली समिती नेमण्यात आली, असं या ठिकाणी प्रश्न आहे. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, तो आहेत या ठिकाणी रंगनाथ पठारे यांच्या संदर्भात ही समिती आहे. आणि या समितीचं कार्य काय होतं की मराठी भाषेला अभिजात दर्जा या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे, त्यासाठी त्यांची शहानिशा करण्यासाठी ही समिती जी आहे ती नेमण्यात आलेली होती. चला पुढील प्रश्न. आता तुम्हाला एक प्रश्न देतोय मी, तुम्हाला फक्त एवढं मला सांगायचं आहे की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आता सध्या प्रेझेंट कंडिशनमध्ये मिळालेलं आहे की नाही, आणि सध्या अभिजात भाषा किती आहेत आणि कोणते, हे सुद्धा कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. बघा, कमेंट्समध्ये यासाठी तुम्हाला सांगतोय लिहायला की जेणेकरून ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती होणार, म्हणजे ज्यांना माहिती आहे त्यांचा सराव होणार, आणि ज्यांना माहिती नसेल त्यांना ते माहीत होणार. चला पुढील प्रश्नाकडे जाऊया. पुढील प्रश्न बघा या ठिकाणी, सायमन कमिशनचा निषेध दरम्यान प्राणघातक जखमी झालेल्या स्वातंत्र्य सेनानीचे खालीलपैकी नाव सांगा. त्या व्यक्तीचं नाव सांगायचं आहे की जे सायमन कमिशनच्या निषेधार्थ ज्यावेळी ते निषेध करत होते त्यावेळी ब्रिटिशांकडून त्यांना प्राणघातक जखमी झाले, आणि असे जे स्वातंत्र्य सेनानी होते त्यांचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, लाला लजपत राय. नंतर मग काही दिवसानंतर त्यांचा त्या ठिकाणी मृत्यूसुद्धा झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 25 प्रश्न कंप्लीट केलेले आहेत. असेच आपण GKचे PYQ म्हणजेच मागील परीक्षेत आलेले प्रश्न आणि तुमच्यासाठी सराव प्रश्न असे दोघांचंही कॉम्बिनेशन करून या ठिकाणी आपण हे जे व्हिडिओज आहेत ते मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, असे आपण जेवढे पण म्हणजेच कमीत कमी 10,000 प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर तुम्ही अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ तुम्हाला तर आवडतात, पण फक्त आवडून काहीही होणार नाही. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करावं लागेल, तुमच्या मित्रांसोबत शेअर करावं लागेल. आणि तुम्हाला जर मनपा भरतीमध्ये आपल्या बॅचेसमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल तर आपलं जे हेल्पलाईन नंबर आहे 9370549427 या नंबरला संपर्क साधायचा आहे, आणि किंवा आपलं OO अकॅडमी ॲप जे आहे ते ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. तर भेटूया आपण मग आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत खेळत राहा, स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या. चला, थँक्यू.